महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी दौलतनगरमधील तीनबत्ती चौकात सभा पार पडली। यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सध्या राज्यघटनेची मोडतोड सुरू असून लोकशाही टिकवण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी असल्याचं सांगितलं। एकाधिकारशाही, हुकुमशाही संपवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं। आमदार सतेज पाटील यांनी देशाची सत्ता चांगल्या लोकांच्या हातात असेल तर देश व्यवस्थित चालतो। सध्या महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था अशा सर्वच बाबतीत देश देशोधडीला लागलाय। या सर्वांवर काँग्रेसची सत्ता देशात आणणं हा आता एकच उपाय असल्याचं सांगत त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या उपकारातून उतराई होण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं मिळाली असल्याचं नमूद केलं। शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी भाजपनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय असं सांगत गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आल्याचं सांगितलं। संभाजीराजे छत्रपती यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला महाडिकच जबाबदार होते असा घणाघातही त्यांनी केला। या गादीचा वारस संभाजी महाराज छत्रपती याला हरवायला तुम्ही जबाबदार होता। ही महाडिक कंपनी जबाबदार होती। महाडिक कंपनीनं आमच्या हाताला धरून छत्रपती वारसदार संभाजीराजे यांचा पराभव केला। अरे यांच्या नसा नसामध्ये गद्दारी पडलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये दोन गद्दारांना हरवायचं आहे। एक पोपटपंची करणारे गद्दार आणि दुसरे प्रत्यक्ष ज्यांनी गद्दारी केली ते गद्दार। अरे आज तुम्ही सांगता की या गादीचा मान राखा, व्यासपीठावर बसला, राष्ट्रवादी पक्ष म्हणून बसला आणि व्यासपीठावर उतरून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मागे पाठीशी लागून तुम्ही त्या लोकांना छत्रपतींना हरवलं। एवढं मोठं महापाप तुम्ही केलेलं आहे। अनेक वेळा गद्दारी करून गद्दारीचे महामेरू तुम्ही आहात आणि तुम्ही आज आम्हाला शिकवतात। तुम्ही आम्हाला स्वाभिमान शिकवता, तुम्ही आम्हाला तत्वनिष्ठा शिकवता। ही कोल्हापूरची जनता काय खुळी आहे का? अरे ही कोल्हापूरची जनता कळतं म्हणूनच गेल्या वेळी तुम्हाला 3.25 लाख मतांनी हरवलंय। ही गोष्ट विसरू नका। मागच्या दारानं खासदार होणं आणि स्वाभिमानानं खासदार होणं याच्यात फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये एक इतिहास घडवायचा आहे आणि तो इतिहास गद्दारांना मुळापासून नष्ट करण्याचा। कॉम्रेड दिलीप पवार यांनी लोकशाही टिकवायची असेल आणि हुकुमशाही, हिटलरशाही घालवायची असेल तर श्रीमंत शाहू महाराजांना विजयी करा असं आवाहन केलं। श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या कोल्हापूरसाठीच्या योगदानात, पूरग्रस्तांना दिलेल्या जमिनी, भूकंपग्रस्तांना केलेली मदत, कोल्हापुरात जातीय दंगलीनंतर शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केलेले प्रयत्न या कामांचा समावेश असल्याचं कॉम्रेड पवार यांनी सांगितलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी मागील 10 वर्षाच्या काळात देशाचं जे नुकसान झालंय ते भरून काढण्यासाठी यावेळी परिवर्तन घडवूया असं आवाहन केलं। पश्चिम महाराष्ट्रात फक्त बंटी पाटलांची गॅरंटी चालते, त्यामुळे शाहू महाराजांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार यांनी या सरकारनं लोकांची फसवणूक करत महागाई, बेरोजगारी वाढवून सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करून टाकलंय, त्यामुळे कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांना विजयी करायचं ठरवलंय असं सांगितलं। माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळेच जगात भारी कोल्हापुरी ही कोल्हापूरकरांची ओळख असून याच राजर्षींच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना विजयी करा असं आवाहन केलं। आत्ताच्या काळात लई छाती आपटून काही लोक येऊन सांगायला लागल्यात आम्ही भाजपवाले गॅरंटी द्यायल्यात। अरे 100 वर्षापूर्वी केलेल्या आमच्या कोल्हापुरात अजून गोष्टी चालतात। आमची गॅरंटी कोल्हापुरी गॅरंटी शाहू छत्रपती गॅरंटी आहे, त्यांना सांगायला पाहिजे आपण। तुमची गॅरंटी बोगस,
आमची शाहू छत्रपती कोल्हापुरी गॅरंटी आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, नितीन पाटील, संगीता दिवेकर, छाया पवार, बंडू पाटील, प्रतिज्ञा उत्तुरे, भैया शेटके, काका पाटील, सर्जेराव साळुंखे, निरंजन कदम, महादेवराव पाटील, अमर पाटील, अनिल दिवेकर, अमोल देशिंकर, महेश कोरवी, किरण निकम आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।